गोंदिया जिल्ह्यातील दासगाव, एक शांत गाव. तिथं राहत होती भारती सहारे, वय 44. पतीच्या निधनानंतर तिचं आयुष्य एकदम बदलून गेलं होतं. रोज सकाळी अंडी विकायला जायचं, संध्याकाळी दमून परत यायचं. घर चालवणं, पोरगं सांभाळणं, सर्व काही तीच करत होती. भारतीच्या जगण्यात आता एकच ध्येय उरलं होतं, आपल्या 17 वर्षांच्या मुलाचं भविष्य. पण कधी कधी नियती खूप क्रूर वळण घेत असते आणि माणसाच्या मनातला राग इतका आंधळा होतो की त्याच हातून त्याचं सर्वात मोठं नुकसान होतं. त्या रात्री भारती घरी आली. ती थकलेली होती, तिचा मुलगा मात्र काहीसा चिडलेला होता. आई, थोडे पैसे दे ना, फोनला रिचार्ज करायचाय, मित्रांबरोबर बाहेर जायचंय. भारतीनं पैसे द्यायला नकार दिला. बाळा, आज नाही जमणार, उद्या देते. घरात आता पैसे उरले नाहीत. पण तेव्हाच वाद सुरू झाला. त्या अल्पवयीन मुलानं काही न ऐकता रागाच्या भरात आईचा गळा दाबला आणि तिचं डोकं जमिनीवर जोरात आपटलं. भारती हलली नाही, निश्चल होऊन राहिली. त्या एका क्षणात सगळं संपून गेलं. पुढचं काही तास तो मुलगा काय करतो, काय बोलतो हे त्यालाही कळत नव्हतं. सकाळपर्यंत त्यानं आईचा मृत्यू नैसर्गिक असल्याचं नातेवाईकांना सांगितलं आणि संपूर्ण गावाचं उपस्थितीत अंत्यसंस्कार देखील करून टाकले. पण नियतीनं अजून तिच्यावर अन्याय होऊ दिला नाही. काही नातेवाईकांना, काही शेजाऱ्यांना काहीतरी गडबड वाटू लागली. पोलिसांकडे माहिती पोहोचली आणि मग सुरू झाला गुन्ह्याचा सखोल तपास. पोलीस निरीक्षक वैभव पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पुढे नेण्यात आला. शव पुन्हा उकरण्यात आलं, शवविच्छेदन करण्यात आलं आणि मग सत्य समोर आलं. भारती सहारे यांचा मृत्यू नैसर्गिक नव्हता. ती हत्या होती. रक्तस्त्राव, मेंदूत रक्त गोठणं, गळा दाबल्याच्या खुणा, सगळं स्पष्ट झालं. पोलिसांनी जेव्हा त्या मुलाला पुन्हा चौकशीसाठी बोलावलं तेव्हा शेवटी त्यानं कबुली दिली. त्या 17 वर्षांच्या मुलावर भारतीय न्याय संहिता कलम 103(1) अन्वये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गावात अजूनही कोणी विश्वास ठेवत नाही. इतका प्रेमळ दिसणारा मुलगा आईचा गळा कसा दाबणार? पण जे झालं ते भयानक होतं. कधी कधी राग आला की माणूस राहत नाही आणि त्याच हातून जे घडत त्याचा पश्चात्तापही त्याला उशिरा होतो. तुम्हाला ही घटना कशी वाटली? तुमचं मत आम्हाला कॉमेंटमध्ये जरूर कळवा. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून तुम्हाला अशाच घटना वेळच्या वेळी पाहायला मिळतील.